मला वकील लोकांनी विनंती केली होती, ज्यावेळेस माझं इकडचं बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान संपलं आणि मी उरळी कांचन वाघ वस्तीवर सभा घेतल्या, त्यावेळेस तिथं शेवटच्या सभेला वकील मंडळी आलेली होती. तर मी म्हणलं ठीक आहे, माझी केंदूरला सभा आहे आता, त्याच्या आधी मी तुमच्याकडे येतो, तुमच्याशी चर्चा विनिमय करतो, मग पुढे निघून जातो म्हणून इकडे आले. आणि मी बहुतेकदा माझ्या भागात तरी वकील, डॉक्टर, मेडिकोबिल, भारत आपले बार असोसिएशन अशा या लोकांच्या मिटिंग घेत असतो. आम्ही आमच्या परीनं सांगायचं काम करतो का आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचं, कारण त्यांच्याकडं येणाऱ्या लोकांचा खूप भरणा असतो. म्हणजे काही डॉक्टरांच्याकडे पेशंट लोक असतात, वकिलांच्याकडे त्यांचे त्या वकील लोकांच्याकडे आपले प्रत्येक आपण क्लायंट म्हणून ज्यावेळेस वकिलांकडे जातो त्यावेळेस वकील लोक चे संबंध चांगले राहतात, त्याचाही परिणाम होतो. प्रयत्न करणं आपलं काम आहे म्हणून त्या पद्धतीनं माझा प्रयत्न चालू आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय कुठलाही घेतला नव्हता, चर्चा मात्र झाल्या होत्या, पण निर्णय असा कुठलाही झाला हे का आम्हाला आता ते किमान चर्चा झाली हे तरी कबूल करतायत. जर जायचं नव्हतं तर चर्चा कशाला करायची होती? जर तुम्हाला भाजप बरोबर जायचं नव्हतं तर दिल्लीला 6-6 मिटिंग का केल्या? त्याच्यामध्ये वरिष्ठांच्या बरोबर मिटिंग झाल्या, अशा कुणाच्या खाली लोकांच्या बरोबर मिटिंग नाही झाल्या. आणि त्याच्यामध्ये आम्ही साक्षीदार आहे ना, मी साक्षीदार आहे, प्रफुल्ल पटेल साहेब साक्षीदार आहे, देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे, कारण त्या 5-6 मिटिंगला देवेंद्रजी म्हणतात. मला तेच तेच कशा करता तुम्ही विचारता? तुम्हाला हे सगळं माहिती आहे की या मिटिंग झालेल्या, तिथं जायचं ठरलेलं होतं. लास्टला साहेब पुन्हा मुंबईला आल्यानंतर ते बदललं. भाजप बरोबर नाही आता म्हणले शिवसेनेबरोबर जायचं. म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्रपणे गेले 35 वर्ष तर ते दोघं एकत्र काम करतायतच. त्यांची युती जगजाहीर आहे आणि देश पातळीवर पण त्यावेळेसच्या लोकांना माहित होतं. म्हणजे वाजपेयी साहेब, तुमचे अशोक अडवाणी साहेब, स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब, अशा सगळ्यांना माहित होतं. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट लोक ते बाळासाहेब ठाकरेजी, सगळं माहिती होतं. परत परत ते सांगत बसायचं आणि पुन्हा म्हणायचं. आता मागे तुम्हाला आठवत असेल, दोन्ही मीडियाचे सगळे सहकारी काही दिवसापूर्वी मला त्याच्यातला एक जण काल भेटला. मोदी बागेमध्ये कुठल्या पक्षाच्या बरोबर जायचं याची चर्चा चाललेली होती. त्या दिवशी तुम्ही बातम्या पण लावलेल्या होत्या, आठवत आहे का? या निवडणुकीत लागली तेव्हा आणि तिथेही चर्चा चालली होती, काहींचं मत काय, काहींचं मत काय. अर्थात तो त्यांचा अखत्यारीत प्रश्न आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, त्यांचा नेता वेगळा आहे. त्याच्यावर त्यांनी काय करावं हा त्यांचा. आणि आपल्याला सगळी पार्श्वभूमी माहिती आहे की 78 पासून त्यांनी जे निर्णय घेत आले, 78ला, पुन्हा 80ला, पुन्हा 86ला, पुन्हा 90, असे वेगवेगळे निर्णय सातत्याने घेत आलेले. त्या तरुण वयात पण घेत आले आणि नंतरच्या काळात पण घेत आले. हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. 4 जून नंतर सर्व छोटे पक्ष इंडिया काँग्रेसमध्ये तुम्ही कसं पाहता या विधानाकडे? तुमचा एक प्रादेशिक का साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे. फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेल्या आहेत. साहेबांना त्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची.
आणि मी त्यांना जे अनुभवलंय तो त्यांचा स्वभाव मी पारखलाय किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता तो जे असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. पण राष्ट्रवादी शरद पवार शरद पवारांनी या इंटरव्ह्यूमध्ये नकार सुद्धा कुठेही दिला नाही. त्यावेळी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भातला प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हटले की हा सामूहिक निर्णय असते जो काही निर्णय घेतला जाईल कुठेही नकार त्यांचा नव्हता. त्यामुळे तेव्हा का कदाचित ती उपशक्ती पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते किंवा मधीच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा मी आता बाजूला होतो मी आता रिटायर होतो असं ते करायचे. ते त्यांना पाहिजे तेच करतात फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात. तुम्ही आता जसं म्हटलात की उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काँग्रेसमध्ये सहभागी नाही पण तुमच्यासोबत जे असणार पक्ष शिवसेना किंवा भाजपमध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षांची काँग्रेसमध्ये. त्यांनी काय बनवतो त्यांच्या मताला मी का हे करायचं विरोध करायचा. प्रत्येकाला तुझं मत वेगळं आहे ह्यांचं मत वेगळं आहे ह्यांचं मत वेगळं मला जे वाटतं ते मी बोललेलो आहे. हा असं बोलला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला काहीच वाटत नाही. बोलणारे बोलतात तुम्ही त्याचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचा अर्थ बाहेर काढा. दादा काल एक महत्वाची निवडणूक साहेबांनी एक काय वाटतं ठीक आहे पवार साहेब त्यांचा स्वभाव ते म्हणतील तेच ते ऐकतात ते कुणाचं ऐकत नाही. मागे देखील आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही एखादी सभा घ्या जे लिडर लोक करतात बाळासाहेब ठाकरे एक प्रेस घेतात तर संध्याकाळची सभा अशा पद्धतीनं आम्ही बऱ्याचदा सांगितलं तर ते कुणाचं ऐकत नाही त्यांना पाहिजे ते करत असतात आणि तो त्यांचा स्वभाव आहे तो बदलणं शक्य नाही. याच मुलाखतीचा एक प्रश्न आहे शरद पवार साहेब म्हटले ज्यांनी मोदींसोबत जाण्यासाठी पक्ष सोडलाय त्यांना पक्षात पुन्हा नो एंट्री आहे. दिवाळी तुम्ही दरवर्षी एकत्रित साजरी करता पण त्यांना यावेळेस तुम्ही ना इतके काहीतरी त्याच्यातनं अर्थ काढता. अहो निलेश लंकेने पक्ष सोडलेला होता. निलेश लंकेला वेलकम केलं ना राजीनामा देऊन. हे कशाचं आलंय तुम्ही काय घेऊन बसलाय हे फक्त सांगायचं असतं याच्यात काही तथ्य नाही. मी तुम्हाला नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं कुणी कुणाचं कायमचं विरोधक नसतं. हे उगीच मोठे लोक काही बोलले हे असं बोललेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बोलणारे बोलणारच. त्यांना तिथं एक समरावस्था निर्माण करायची लोकांच्या मध्ये एक संशय कल्लोळ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मुलाच्या बँकेची चौकशी सुरू आहे आपण नाकारला होता. हे मी काय नाकारलं तुम्ही म्हणाला की ती बँक पूर्वीचे फोटो असू शकतात. नाही मी नाकारलं नव्हतं. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक बँकेमध्ये आहे तर तिथंही सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची दाट शक्यता आहे की तालुक्याच्या ठिकाणची बँक आहे त्याच्याबद्दल त्याची चौकशी करावी पाहणी करावी. त्याच्यात दोन्ही अर्थ निघू शकतात. मागचे पण फोटो दाखवू शकतात किंवा ऍक्च्युअली काय घडलं ते तर सीसीटीव्ही कॅमेरेत पाहायला मिळेल. काही माझ्या नावाने कपू नका अजिबात नाही. मी सांगितलेलं होतं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर त्या 24 तासातले 48 तासातले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहावे आणि त्याच्याबद्दल काय नक्की झालंय कुणी केलंय काय केलंय माणसं दिसतात. जर केलेलं असेल तर कोण आहे त्याच्या मागचा सूत्रधार हेही कळेल. नसेल केलं तर त्याच्यातला केलं होतं त्या पद्धतीची आत्ताची परिस्थिती होती. आता शरद पवार हे नाकारतायत कारण त्यावेळी भाजप नव्हता जनसंघ होता आणि सगळ्या पक्षाने आपले झेंडे बाजूला ठेवून एक सरकार स्थापन केलं. जनता पक्ष होता त्यावेळेस जनता पक्षाचे 100च्या पेक्षा जास्त आमदार निवडून आले तेच आता भाजपचे आलेले. साधारण भागात थोडंफार साम्य काय त्यावेळेस 40 एक आमदार घेऊन पवारसाहेब बाहेर पडले जनता पक्षाने सपोर्ट केला पुढे अस्तित्वात आले. आता
40-50 आमदार घेऊन एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतली आणि त्यांना भाजपाने सपोर्ट केला. एकनाथराव मुख्यमंत्री झाले. हे साधारण सेमच आहे ना. 105 त्यावेळेस पण असेच काहीतरी 105 का काहीतरी होते. 100च्या पुढे होते एवढं माहिती आहे. आताही 100च्या पुढे भाजपचे आमदार आहेत हे सत्य आहे. तर काल एक महत्वाची डेव्हलपमेंट घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात भाषण करताना म्हटलेलं आहे की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे मिळाले नाहीत अंबानी आणि अडाणीकडून. त्यामुळे राहुल गांधी आता काही दिवसांपासून त्यांच्यावर बोलत नाही. उद्धव ठाकरे म्हटले की तर त्याची चौकशी करा. काँग्रेसने मागणी केली ईडी किंवा सीबीआय चौकशी करा. उद्धव ठाकरेंनी मागणी केली की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुम्ही आता फार पंतप्रधानांनी असं असं सांगितलं, फारच आम्हाला वरपर्यंत पोहोचलं. महाराष्ट्राच्या पुरतं बोला, मी महाराष्ट्रापुरतं उत्तर द्यायला बांधील आहे. त्याच्या संदर्भात मला किंचितही माहिती नाही. कारण मी पण काल सकाळपासून रात्री उशिरा 10 वाजेपर्यंत ओतूरला माझी शेवटची सभा झाली. प्रचंड मोठी सभा झाली. अशा पद्धतीने मी माझ्या कामात होतो. मी त्यावेळेस चॅनलचं काय चाललंय, काय बातम्या आहेत ते पण पाहत नाही. कारण मला वेळच नसतो. दादा, अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत. ते महाराष्ट्राची जनता ही स्वीकारणार नाही असं अमित शहा साहेब महाराष्ट्राचं राजकारण चालवत आहेत ते साधारण खोट आहे. आम्ही आमचं पक्षाचं जी काही भूमिका आहे ते आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी घेतो. आम्ही काही कुणाचं सांगून मागून राजकारण करणारी माणसं नाही. जी काही मतदानाची टक्केवारी आहे कमी झाल्यामुळे आज पक्षाचे सगळे नेते राष्ट्रपती घेणार आहेत. शेवटच्या 1 तासामध्ये 10-12% मतदानाची टक्केवारी नेमकी कशी वाढली? त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी त्यांचे बूथला एजंट नव्हते. प्रत्येक पक्षाचे बूथला एजंट असतात. साधं सरळ गणित आहे. त्यांच्या हातात कॅमेरे असतात. तुमच्यासारख्यांचे पण कॅमेरे असतातच वॉच करायला, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय. त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे मला जे थोडं बहुत ज्ञान आहे, इतरांच्या एवढं नाहीये, पण थोडं बहुत आहे. त्याच्यात 6 वाजायच्या आत जेवढे लोक लाईन मध्ये उभे असतात ते सगळं मतदान 5 ते 6 इथे साधा प्रश्न विचारतात. ते काहीतरी फालतू कोणीतरी प्रश्न विचारणार आणि काहीतरी त्याला वेगळं स्वरूप देणार. तुम्हालाही माहिती आहे की 5 वाजून 5 मिनिटांनी तुम्ही तिथं गेला तर 6 वाजेपर्यंत जेवढी लोक लाईनीत असतात ती लाईन 100, 150, 200ची असली तरी 7-7:30 पर्यंत ते होतं. पण धरताना काय धरतात? 2.5 तासाचं मतदान धरत नाही, 5 ते 6च मतदान धरतात. आणि उन्हाची तीव्रता इतकी होती त्या दिवशी पण 40, 42, 43 टेम्परेचर होतं. थोडस ऊन कमी झाल्यानंतर लोकांना बरं वाटतं आणि ते मताला बाहेर पडतात. ऊन नसतं, असं सावली आलेली असते किंवा संध्याकाळ झालेली असते. दादा पाटलांनी विधान केलं होतं बारामती शरद पवारांचं पराभव आहे. त्याचा काही परिणाम ते 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 जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही सत्य नव्हतं. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उडा. साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे. त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. बोलले ते चूक आहे, मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं. नाही, मी ज्योतिष नाही होता. त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते आम्हाला नोटीस लागते. हे सगळं काम आता दोन्ही सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला काही एसटी यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते.
दादा शिरूरमध्ये दादा घरातला उमेदवार देणार होते, मात्र त्यांनी अमोल कोल्हेच्या बाजूने आल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला असं पवारांनी कालच्या हे दादांचं खोट आहे. रोहितला काय झालंय, थोडस त्याचा बॅलन्स बिघडला अलीकडे, काही पण बडबडायला लागलं. एक गुंड्यांचा एक दादा तुमच्या याच्यामध्ये घाईवळ प्रचार करत होता असणार आणि व्हिडिओ शेअर म्हटलं पाहिजे. तो मावळ गुंड तुमचा प्रचार मला नाही माहिती. मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे, आम्हाला काही माहित नसतं. आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं आणि ती व्यक्ती चं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आझमवर विश्वास ठेवला, कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला, आणि कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा शिरूरची तुम्ही बैठक घेतात पण काय होतं अमोल कोल्हे यांनी ड्राफ्ट काढला ज्यामध्ये 3 टर्म खासदार असतानाही शिरूरसाठी आढावा पाटील यांनी काही ना केलं नाही, मागे पण नाही ठेवलं. फक्त टोर्पिडोच्या कामाचं सबमरीनच्या कामाचं त्या संदर्भात त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवांनी उरळी त्यांच्या सभेमध्ये दिलेलं आहे. जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले, दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, तिसऱ्या वेळेस पण निवडून आले, आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले. ते फार काही मतांनी पराभूत झाले नाही. उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की 15 वर्षामध्ये मी यांची कारकीर्द, शिवाजीराव पाटलांची, आणि आपण नाव घेतलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द, त्याची तुलना करा. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघाली होती. हे त्रिवार सत्य आहे. याला मी कित्येक बैठका घेतल्या, नका देऊ, तुम्ही असं करू नका, 5 वर्ष संपू द्या. काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले. ते म्हणले दादा आमच्याकडे तर 5 वर्षात ते फिरकलेच नाही. त्याच्यामुळे उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही आणि काहीतरी आरोप करायचे. त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा, रेकॉर्ड काढा की शिवाजी आढळरावांनी 15 वर्षात कुठले प्रश्न विचारले, कुठले काय केलंय. पण एकंदरीत शिवाजीराव आढळराव पाटील कामाचा माणूस आहे आणि त्यांनी 5 वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता. 5 वर्षात त्यांनी या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदेची मदत घेऊन, माझी मदत घेऊन, दिलीपरावांशी चांगले संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी डीपीसी मध्ये देखील यंदा काहीतरी 40 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास कामं करता तो निधी उपलब्ध करून दिला. तुम्ही सुद्धा एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली आहे. त्यामध्ये राज्यसभेच्या जागेसंदर्भातला तुम्हाला एक राज्यसभेची जागा मिळाली आहे. ती जागा पार्थ पवार त्या जागेवर काय आम्हाला जागा मिळालेली आहे सातारच्या संदर्भात. सातारची जागा आम्ही सेटिंग होती म्हणून सातारच्या जागेत सोडल्यानंतर सातारचीच व्यक्ती, सातारा जिल्ह्यातलीच आम्ही तिथं राज्यसभेला देणार आहे. काही आपली हरकत मी आता त्याबद्दल काही बोलू शकत नाही. मला त्याबद्दल काही सांगता येत नाही. मी त्या वेळेचे निर्णय त्यावेळेस घेत असतो. 4 तारखेच्या नंतर आपण काय निर्णय घ्यायचा ते 9 तारखेला अजित पवार ठरवत. अजित पवार ऑन दी स्पॉट त्या वेळेचे निर्णय त्यावेळेस ठरवत असतो. भाषण करताना मी कुठं वाचून बिचून भाषण करत नाही. एखादा कुठला पॅरा असेल, काही ऑर्डर काढलेले असेल तर माझ्या मनात जे येतं, माझ्या सद्विला म्हणून जे मला वाटतं बोलावचं ते मी बोलत असतो आणि पुढे जात असतो.